नमस्कार. 9 महिने आणि 13 दिवस अखेर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुरक्षित परतल्या. विल्यम्स यांना अंतराळातून घेऊन आलेल्या स्पेस क्राफ्ट बुधवारी पहाटे फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर लँडिंग केलं आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा परतीचा प्रवास प्रचंड जोखमीचा होता. पृथ्वीच्या वातावरणात रिएंट्री करताना आणि पॅराशूट उघडताना धोका होता. यावेळी योग्य अँगल आणि टायमिंग साधणं महत्वाचं होतं. विल्यम्स यांना हे आव्हान त्यांनी लिलिया पार केलं. आता सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या म्हणजे झालं. आता त्यांचं आयुष्य पूर्वीप्रमाणे सुरू होईल असा अंदाज आपण लावत असलो तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. अंतराळात जाणं आव्हानात्मक असतं. स्पेस स्टेशनवरचं आयुष्यही चॅलेंजिंग असतं. परतीचा प्रवास तर सगळ्यात जोखमीचा, पण पृथ्वीवर परतल्यानंतरही अंतराळवीरांसमोरचं चॅलेंज संपत नाही. परंतु आल्यावर सगळ्यात मोठं आव्हान असतं ते म्हणजे इथल्या वातावरणाशी जुळवून घेणं. तब्बल 9 महिने अंतराळात राहिलेल्या सुनीता विल्यम्स यांच्यासमोर पृथ्वीवर आल्यानंतर काय आव्हान असतील, त्यांची रिकव्हरी कशी होईल, या रिकव्हरीला किती वेळ लागेल, याशिवाय सुनीता विल्यम्स यांना अंतराळातही अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. त्या समस्या नेमक्या कोणत्या होत्या, त्यांचं स्पेस स्टेशनवरचं आयुष्य कसं होतं, या सगळ्यांचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. सुनीता विल्यम्स यांचं स्पेस स्टेशनवरचं आयुष्य नेमकं कसं असतं ते पाहूया. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरचं अंतराळवीर सकाळी लवकर उठतात. ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या मॉड्यूलर मधल्या ज्या खोलीत झोपतात त्या खोलीचा आकार फोन बूथ सारखा असतो. तिला हार्मोनी असं म्हणतात. या खोलीच्या कप्प्यांमध्ये लॅपटॉप असतो ज्यावर अंतराळवीर त्यांच्या कुटुंबियाशी संपर्क साधू शकतात. खोलीत एक छोटा कोपरा फोटोज आणि पुस्तकं ठेवण्यासाठी असतो. आता स्पेस स्टेशनवरचं बाथरूम कसं असतं तर बाथरूम म्हणजे एक लहान बॉक्स सारखा डब्बा असतो. यामध्ये मशीन लावलेली असते. जनरली अंतराळवीरांना येणारा घाम आणि त्यांची लघवी ही रिसायकल केली जाते. त्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो. अंतराळात हवामान नसतं, ग्रॅव्हिटी शून्य असते आणि यामुळे अंतराळ समोर अनेक आव्हाने असतात. झिरो ग्रॅव्हिटीमुळे हाडांची घनता कमी होऊ लागते आणि यासाठी अंतराळवीर कामाच्या दरम्यान दररोज 2 तास व्यायाम करतात. आव्हानात्मक वातावरणाचा शरीरावर होणारा परिणाम मोजण्यासाठी अंतराळवीर कायम हृदय, मेंदू आणि ब्लड सर्क्युलेशनवर लक्ष ठेवणारे मॉनिटर वापरत असतात. अंतराळात पृथ्वीपेक्षा जास्त घाम येत असतो, पण ग्रॅव्हिटी नसल्यामुळे शरीरातून घाम काढून टाकणं सोपं नसतं आणि त्यामुळे अंतराळवीर कायम घामाने भिजलेले असतात. अंतराळात कपडे धुण्याची ही व्यवस्था नसते. त्यांच्याकडे फक्त पाणी असतं ज्याद्वारे ते साबणासारखे बुडबुडे तयार करतात आणि कपडे धुतात. आता अंतराळवीर अन्न कसं खातात तर त्याचं अन्न एका पॉकेटमध्ये पॅक केलेलं असतं. ते देशानुसार वेगवेगळ्या विभागामध्ये विभागलेलं असतं. विशेष म्हणजे अंतराळाचं कुटुंब देखील त्यांना अन्न पुरवू शकतं. स्पेस स्टेशनवर ये जा करणाऱ्या यानाद्वारे हे अन्न पाठवलं जातं. ही झाली अंतराळवीर अंतराळात राहतात कसे याची माहिती. आता मुख्य मुद्दा म्हणजे पृथ्वीवर परतल्यावर त्यांच्यासमोर कोणकोणत्या समस्या असतात. जेव्हा एखादा अंतराळवीर पृथ्वीवर परततो तेव्हा त्याच्या शरीरात अनेक बदल होतात. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे अंतराळात गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटीच नसते. पृथ्वीवर आपण ज्या काही हालचाली करतो त्या सगळ्या ग्रॅव्हिटीवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत इतका काळ ग्रॅव्हिटी शिवाय राहिल्यानंतर पृथ्वीवर येताच अंतराळवीरांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे चालता न येणे. पृथ्वीवर चालणं, धावणे, उठणं किंवा बसणं या आपल्या नेहमीच्याच क्रिया आहेत. या क्रियामध्ये आपल्या शरीराच्या ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध काम करत असतात. पण अंतराळात ग्रॅव्हिटी नसते आणि त्यामुळे तिथे हे काम करण्यासाठी मसलची आवश्यकता भासत नाही. अशा स्थितीत दीर्घकाळ राहिल्याने अंतराळवीराच्या शरीराच्या मसल्स कमजोर होतात. याचा परिणाम त्यांच्या पाय, पाठ आणि मान याच्या मसल्सवर होतो आणि यामुळे अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यानंतर बराच काळ चालण्यात अडचण येते. पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना येणारी आणखी एक अडचण म्हणजे एका जागी स्थिर उभं राहता न येणे. आता अंतराळवीरासोबत असं का घडतं तर आपले काम आणि डोक्यात एक वेस्टिब्युलर सिस्टीम असते.
जी आपल्या शरीराचं बॅलन्स राखण्यात मदत करते। मात्र अंतराळात ग्रॅव्हिटी नसल्यामुळे ही सिस्टीम योग्यपणे काम करत नाही आणि यामुळे जेव्हा अंतराळवीर पृथ्वीवर परततात तेव्हा त्यांना काही काळ उभं राहण्यास, शरीराचा बॅलन्स राखण्यात आणि हातापायाचं कोऑर्डिनेशन राखण्यात अडचणी येतात। स्पेसमधून परतल्यानंतर अनेक अंतराळवीरांना दिसण्याची समस्याही निर्माण झाल्याचं दिसून आले। अंतराळात बराच काळ राहिल्यामुळे काही अंतराळवीरांच्या दोन्ही डोळ्यांमध्ये त्रास सुरू झाला होता। आता अंतराळवीरांना ही समस्या का निर्माण होते, तर स्पेसमध्ये ग्रॅव्हिटी नसल्यामुळे शरीरातील लिक्विड फॉर्ममधील पदार्थ डोक्याच्या दिशेने सरकतात आणि यामुळे डोळ्यामागे असलेला मसल्सवर दबाव वाढतो आणि याला स्पेस फ्लाइट असोसिएटेड न्यूरो ॲक्युलर सिंड्रोम असे म्हणतात। पृथ्वीवर परतल्यानंतर जेव्हा अंतराळवीर आपल्या शरीराला येथील वातावरणानुसार ऍडजस्ट करतात तेव्हा त्याचा प्रभाव डोळ्यावरही होतो। यामुळे अनेक अंतराळवीरांना पृथ्वीवरती परतल्यानंतर डोळ्यांना चष्मा लावावा लागतो। अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना आणखी कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं, तर इम्युन सिस्टीम कमजोर होते। स्पेसमधल्या हायर लेवल रेडिएशनमुळे कॅन्सरसारख्या आजारांचा धोकाही वाढतो। शिवाय DNA मध्ये चेंजेस येणं आणि मानसिक ताण येणं यासारख्या अडचणींचाही सामना करावा लागतो। सुनीता विल्यम्स या तब्बल 9 महिने अंतराळात राहिल्या आहेत। एवढा काळ तिथे राहिल्यामुळे त्यांना या सगळ्या अडचणी येतील हे निश्चित आहे। आता अंतराळातून परत आल्यानंतर सुनीता विल्यम्स यांची उंचीही काहीशी वाढलेली असेल। अंतराळात ग्रॅव्हिटी नसल्यामुळे पाठीच्या कण्यावर दाब पडत नाही आणि ज्यामुळे तो हळूहळू एक्सपांड होत जातो आणि त्यामुळे अंतराळवीरांची उंची वाढते। काही केसेसमध्ये अंतराळवीरांची उंची 2 इंचांनी वाढलेली आहे, पण हा परिणाम तात्पुरता असतो। पृथ्वीवर परत आल्यावरती ग्रॅव्हिटीमुळे काही आठवड्यातच पाठीचा कणा सामान्य होतो आणि ही उंची सुद्धा सामान्य होते। आता सुनीता विल्यम्स यांना सगळ्या अडचणीतून बरं होण्यास किती वेळ लागेल, तर पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांसाठी नॉर्मल लाईफस्टाईलमध्ये परतणे हे सगळ्यात मोठं आव्हान असतं। तज्ज्ञांनुसार अंतराळवीरांना नॉर्मल होण्यासाठी साधारणपणे 45 दिवस ते काही महिन्यांचा कालावधी लागतो। कधी कधी हा कालावधी 1 वर्ष एवढाही असतो। अंतराळवीर स्पेसमध्ये किती काळ होता यावर हे अवलंबून असतं। आता रिकव्हरी होण्यासाठी अंतराळवीरांना डॉक्टरांच्या मदतीने रिकव्हरी ट्रेनिंगही द्यावी लागते। तसेच शरीराचे मसल्स आणि हाडे ठीक होण्यासाठी अनेक महिने व्यायामही करावा लागतो। याशिवाय शरीराची ताकद वाढवण्यासाठी फिजिकल थेरपी पण घ्यावी लागते। काही केसेसमध्ये डोळ्यांची समस्या दूर करण्यासाठी उपचार घ्यावे लागतात। तज्ज्ञांच्या मते सुनीता विल्यम्स 9 महिन्यानंतर अंतराळातून परतल्यात। हा कालावधी खूप मोठा आहे आणि त्यामुळे त्यांना पूर्णपणे नॉर्मल होण्यासाठी पृथ्वीवर पूर्वीप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी किमान 1 वर्षाचा कालावधी लागू शकतो आणि यात त्या चालणे विसरलेल्या असतील, म्हणजेच अगदी बेसिक गोष्टीपासून त्यांच्या रिकव्हरीची सुरुवात होईल। मार्च 2016 मध्ये अमेरिकन अंतराळवीर स्कॉट केली आणि रशियन अंतराळवीर मिखाईल कॉर्निएंको स्पेसमध्ये तब्बल 340 दिवस राहिल्यानंतर पृथ्वीवरती परत आले होते। अंतराळातून बाहेर पडताना त्यांची प्रकृती खूपच खराब झालेली दिसली। त्यांना 4 लोकांनी उचलून आराम खुर्चीवरती बसवलं होतं आणि यानंतर स्कॉट केली आणि यांनी एका मुलाखतीत सांगितलं की पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना नीट चालता देखील येत नव्हतं आणि हीच गोष्ट आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासोबत सुद्धा होऊ शकते। थोडक्यात अंतराळात जाणं, तिथे दीर्घकाळ राहणं, तसंच तिथून सुखरूप परत येणं हे सगळंच खूप चॅलेंजिंग असतं आणि त्याहून कठीण असतं तिथून परतल्यानंतर पृथ्वीच्या वातावरणाशी ऍडजस्ट करणं। सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर परतल्यात, त्यामुळे त्यांना इथे आल्यावरती या सगळ्या अडचणीचा सामना करावा लागेल। आता याला तोंड कसं देतील, यातून रिकव्हर व्हायला त्यांना किती वेळ लागतो हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक, शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे। धन्यवाद।